हॅलो हॅलो लक्ष्मणे सांडोनी लोक पापाड सीता झाला देख ते रघुना देखोनी रघुना येतो शोकार नदी बुडाला हॅलो पाताळ सीता झाला देख ते देखोनी रघुना येतो शोकार नदी बुडाला. प्रथमाचा या ठिकाणी गणपतीला नमस्कार केलेला आहे. जे कासर सद्गुरू रामचंद्रायण महा कालच्या कथेचं अनुसंधान आपल्याला देऊ लागलेलं आहे. तर काल ज्यावेळेस आपण पाहिलं त्यासर काळपुरुष आला, या ठिकाणी सगळी माहिती सांगितली. या ठिकाणी गुरुवर्यासर या ठिकाणी सगळे भेटलेले आहेत आणि ज्यावेळेस लक्ष्मणासर या ठिकाणी पाताळाच्या ठिकाणी गेल्याबरोबर प्रभू रामचंद्रासर या ठिकाणी अतिशास्त्र शोक करू लागले आणि शोकामध्ये ज्यावेळेस असेल त्यांना शोक होता त्यावेळेस नाथराय पुढे काय सांगतात. श्रीराम म्हणे लक्ष्मणा माझ्या सांगणी राशीन काय अपराधले करून म्हणा माझे निष्ठुर झालासी. ज्यावेळेस सासरे या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्यावेळेस शोक करू लागले त्यावेळेस म्हणू लागले ज्या बंधू प्रेम होता आणि त्याच प्रेमामध्ये असं या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणू लागले सांगा तुम्ही तो एक वैसे या या ठिकाणी माझ्या एवढा कार्यक्रम निष्ठूर झाला, मला या ठिकाणी सोडून पाताळामध्ये का गेलेला आहे, अशा प्रकारचा असरा शोक करून प्रभू रामचंद्र म्हणू लागले. लक्ष्मणा काय मी चुकलो कोणा अपराध आचरलो किंवा निष्ठुर बोलिलो म्हणून उसराशी सौमित्रा. या मधुनास्त्र प्रभू रामचंद्र ज्यावेळेस अस्त्र शोकामधून अस्त्र या ठिकाणी लक्ष्मणाला अनेक अशा प्रकारचं बोलू लागले आणि लक्ष्मणा एवढे वर्षास्त्र माझ्या सोबत राहून माझ्याकडून असरा कोणता अपराध घडला, कोणचे माझ्याकडून चूक घडली आणि मला सोडून असरा तू का बरं गेलास, अशा अनेक अस्त्र या ठिकाणी आठवणी करून या ठिकाणी शोक करू लागलेले आहे. आणि ज्यावेळेस असरा प्रभू रामचंद्र शोक करू लागले आणि शोकामध्ये सगळ्या मागच्या आठवणी असल्या मनामध्ये आणू लागलेले. अरे बाबा ज्यावेळेस असरा वनवासामध्ये 14 वर्ष माझ्या सोबत राहिला आणि 14 वर्ष सोबत राहून असरे या ठिकाणी निराहारे कसल्या प्रकारचं फळ नाही मूळ नाही रात्रंदिवस असरे या ठिकाणी माझी सेवा केली आणि सेवा करून असरे या ठिकाणी असर मला आता का बरं माझ्यापासून लांब गेलास म्हणून असरे शोक करू लागले. अरे लक्ष्मणा 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 या ठिकाणी मला एक वेळेस तरी असरा तुझा मुखचंद्र असरा दाखव, जे काय असरे या ठिकाणी सुमित्रेच्या अशा प्रकारच्या असरा राघव करणाऱ्या लक्ष्मणा बाळा माझ्यावर कशामुळे रागवलेला आहेस, असं राघव नको म्हणून असरे या ठिकाणी असर कोण प्रभू रामचंद्र असरे या ठिकाणी लक्ष्मणाला म्हणू लागलेले आहे. जय शक्ती घातली रावणे जय दुःखविलासी जगाने तो राग ढळवली मज तरुण गेलासी. तुम्हा एवढंच नाही, त्यावेळेस असरे या ठिकाणी राजा रामाने असर शक्ती मारले आणि शक्ती लागल्यामुळे असर या ठिकाणी माझ्यावर रागावला का काय आणि असर रागावून असर माझ्यावर असर रागावून माझा त्याग करून मात्र या ठिकाणी निघून गेलास का काय म्हणून प्रभू रामचंद्र असर त्या शोकामध्ये असर या ठिकाणी लक्ष्मणाची आठवण करत आहे. आता काय करू बंधुराया माझ्या जीच्या विसरल्या मज एकले सांगण्या देवता गेलासी बनवासी. तर हे बंधुराया या ठिकाणी आजपर्यंत असरे माझे सगळे सेवा केले आणि सगळे सेवा करून असऱ्या वनवासामध्ये माझ्या सोबत राहिलास आणि आज असरा माझा बंधूचा असरा त्याग करून का बरं गेला हे असरे या ठिकाणी आपल्याला नात्रा हे बंधू मधल्या नात्यामधलं प्रेम बंधू बंधूचा असर या ठिकाणचं एक प्रकारचं प्रेमाचं महत्व असर या ठिकाणी आज सांगू लागलेले आहे. जानकीने पंचवटी केसी शरीरे बनवली गोपरा
आणि ज्या की असरा सिद्धेन असर तुला या ठिकाणी अनेक असर शब्दरूपी बाणानं असर या ठिकाणी बोलून दाखवलं, त्याला तर तुला राग आला नाही ना? आणि अशा प्रकारचं राग मनामध्ये धरून मला सोडून का बरं गेलास असे या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणासाठी बर या ठिकाणी असं इंद्रजिताला मारलं, एवढा असं या ठिकाणी मोठा अशा प्रकारचं काम केलं असं या ठिकाणी स्वतः असं या ठिकाणी आपल्या देहाचा त्याग केला आणि मला सोडून कशामुळे गेला म्हणून रामचंद्र पुन्हा पुन्हा आपल्या बंधूच्या प्रेमाविषयी असं अतिशय शोध करू लागले. डोळ्यातून असर डोळा असर पाणी वाहलेलं आहे, कंठासरा दाटून आलेला आहे आणि ज्या सगळ्या जगाचा मालक प्रभू रामचंद्र शोध करू लागले त्यावेळेस असरे प्रतय सुद्धा थरथर असरे कापू लागलेले आहे. पशु पक्षी असरे या ठिकाणी चारा घेणार पाणी घेणार प्रभू रामचंद्राच्या असऱ्या शोकामध्ये सगळे शोक करू लागलेले आहे. पशु पक्षी त्यांना सुद्धा असं अतिशय दुःख होऊ लागलं. अयोध्यामध्ये सगळे लोक असरे लक्ष्मणासाठी असं कुणी पाणी पिणार कुणी असं अन्न सेवन करणार सगळ्याला एवढं अनावर अशा प्रकारचं दुःख या लक्ष्मण गेल्यामुळे असं सगळ्याला झालेलं आहे. श्रीराम भरताला असं या ठिकाणी बोलवलं पाहिजे. भरताला बोलवून पुढचा असं कार्य साधण्यासाठी प्रभू रामचंद्र आपले गुरुवारी वशिष्ठ महाराजाला बोलवून काय बरं करतात. या ठिकाणी नातराय साम्राज्याच्या बंधुबंधूच्या प्रेमामधून सगळ्या राज्याचा सुद्धा त्याग करण्याच्या श्रीरामचंद्राची भूमिका आहे. आपल्या गुरुवारी वशिष्ठ महाराजाला बोलवलं, गुरुला असं नमस्कार केला आणि सांगितलं गुरुवर्या मी आता राज्यावर असं या ठिकाणी राजा भरताला बसवेल आणि ज्या मार्गाने असला माझा बंधू लक्ष्मण गेला त्याच मार्गाने असं मी जाईल, मला असं राज्य नको वैभव नको अशा प्रकारचे रामचंद्र आपल्या गुरुला म्हणू लागले. रामचंद्र या ठिकाणी म्हणू लागले लक्ष्मणाशिवाय मी क्षणभर सुद्धा थांबू शकणार नाही. लक्ष्मणाशिवाय असला माझा प्राण या ठिकाणी असला जाऊ लागलेला आहे. या सगळ्या गोष्टी असं या ठिकाणी मला प्रभू रामचंद्र असं या ठिकाणी काय म्हणू लागले असं या ठिकाणी मला असं थांबू वाटत नाही. हे भगवंता हे लक्ष्मणा म्हणून सद्गुरू असं या ठिकाणी असं बोलू लागलेले आहे. एवढा शोक केल्याबरोबर असं या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या शावस्था झाल्यावर असं तो भरत आहे. भरताला सुद्धा जवळ बोलवल्याबरोबर त्याला या स्मरणावर अशा प्रकारचं दुःख झालेलं आहे. भरत सुद्धा असं या ठिकाणी मूर्छनापण पडलेला आहे. आता या ठिकाणी आपण काय करावं काय नाही अशी अवस्था राजा भरताची सुद्धा झालेली आहे. ज्यावेळेस सासरे या ठिकाणी राजा भरताला सांगितलं भरता तुला राज्यघालीचा सासरे या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. त्यावेळेस सासरे भरताना सांगितलं रामा 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 मी आसरे या ठिकाणी या गादीचा
स्वीकार करणार नाही. मला या प्रपंचाचा गादीचा कसल्या प्रकारचा लोभ नाही, मला चाड नाही. मला फक्त असं माझ्या बंधूंची सेवा घडावी, भगवंताचं नामस्मरण करावं, याच मध्ये माझ्या जीवनाचा आनंद आहे. अरे हे प्रभू रामचंद्र, रामा रामा रामा, तुला जर सोडून असले या ठिकाणी जर काय भोग भोगायचे म्हणलं तरी या ठिकाणी एक प्रकारचे विषयाचे भोग आहेत. तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरी काहीच असं चाल नाही, मला गोष्ट नाही. रात्रंदिवस असं वाटतं की असं तुझं भजन करावं, तुझं असं पूजन करावं, तुझी असली सेवा करावी, एवढीच असली माझ्या मनामध्ये इच्छा आहे. असा राजा भरत असले रामचंद्राला म्हणू रामचंद्रा, तुम्हाला त्याग करून असं या ठिकाणी जर राज्य भोगायचं म्हणलं तर पूर्ण असं या ठिकाणी जिवंतपणीचा नरक भोगल्यासारखा आहे. ज्या सगळ्या संसारामध्ये असं ज्या भगवंताचं नामस्मरण असेल, भक्ती असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, याचा त्याग करून जर संसार करायचं म्हणलं तर असं या ठिकाणी भगवंता तुम्हाला सोडून मी नरकाला गेल्यासारखा आहे. तुझी चरणाची प्राप्ती कारणे याग साधिनी, त्या तुझ त्यागून शिर भूमी कोणा बाजूला तुम्हाला सोडून जर असं मी या ठिकाणी राज्याच्या गादीचा स्वीकार केला तर असं ते माझ्या मनाला पटणार नाही, मला समाधान वाटणार नाही. मला हे राज्य नको, मला हे वैभव नको, रात्रंदिवस असं तुमची सेवा असावी अशा ही माझ्या मनाची इच्छा आहे. हे प्रभू रामचंद्रा, तुम्ही जरी असं लक्ष्मणाच्या पाठीमागे गेलात आणि या राज्य सोडून दिलं तर तुम्ही जसं गेलात तसं असं आम्ही सुद्धा आमच्या प्राणाचा त्याग करू, म्हणजे अयोध्येच्या गादीवर बसणार नाही, राज्य कारभार चालवणार नाही, अशा प्रकारच्या भरताची भूमिका ठाम आहे. तू लक्ष्मणा वियोगी झालासी तू वैतांचे वियोगी गाणं कराती श्रीराम सत्यदा नसो गाणुमा जलागी भरत आसरा म्हणून प्रभू रामचंद्र, रामा रामा रामा, तुम्ही असं या ठिकाणी भरत या लक्ष्मणासाठी असं त्याग करू लागला. लक्ष्मणाच्या पाठीमागे जाण्याची तुमची इच्छा आहे, तसंच असं मला सुद्धा असं हे राज्य वैभव नको, तुमच्या सोबत आम्ही सुद्धा असं येणार आणि त्याच मध्ये असं या ठिकाणी या जीवनामध्ये आनंद आहे, या ठिकाणी सुख आहे. तुम्हाला सोडल्याबरोबर असल्या जीवनामध्ये आनंद नाही. जिकडे तू करशी गमन तिकडे आम्ही येऊ गण, आम्हा राजाशी काढ कोण तुझे वेगळे सर्व नश्वर. तिकडं असं आम्ही सुद्धा येणार. या ठिकाणी मला या राज्याची चाड नाही, राज्य मला असं नको आहे, या राज्याची असं कसल्या प्रकारची मला आवड नाही, पण असं प्रभू रामचंद्र असं त्या ठिकाणी म्हणू लागले. ज्यावेळेस असं या ठिकाणी राजा भरताचा अशा प्रकारचा निश्चय असं प्रभू रामचंद्रानं जाणला, त्यासर कसल्या प्रकारचा असं या ठिकाणी लोभ अशा प्रकारचा राज्याचा नाही, मला हे राज्य नको, वैभव नको म्हणून असला भरत राजा ज्यावेळेस तिरस्कार करतो त्यावेळेस असे रामचंद्राच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे. भरताना प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू रामचंद्रा, तुम्ही स्वर्गाच्या ठिकाणी जरी गेलात तरी सुद्धा आम्ही असं राज्याचा स्वीकार करणार नाही, हे सगळ्या राज्याचा त्याग करू आणि तुमच्या सगळं गमन करू, नाहीतर अनेक तीर्थयात्राच्या ठिकाणी जाऊ असे या ठिकाणी म्हणू लागलेले आहे. या भरताना रामचंद्र दोघं बोलू लागले की असं या ठिकाणी आता लोह आणि कुश या दोन वीराला असं या ठिकाणी राज्यावर बसवावं आणि राज्यावर बसून असं राज्याभिषेक
राज्याभिषेक आसरा त्यांचा करावा. नंतर आसरा आपण या ठिकाणी यांच्या ऋणावरून मुक्त होऊन जाण्यासाठी आसरा मोकळे जावं. उत्तरी स्थापावन हुमर जोडली परमसुराय आईरायावरी नवर जेणे बांधिला पुरुषेशी. आणि याच उत्तर दिशेला या सर्वकासरा लहू नावाचा कुमार आहे. जे लहू आणि कुशासरे बंधू दोघे आहेत ना, या लहूला आसरा उत्तर दिशेचं जे राज्य आहे त्या राज्याच्या ठिकाणी स्थापना या लहूची करावे असे या ठिकाणी कोण प्रभू रामचंद्र आणि भरत दोघांचा असं या ठिकाणी बोलणं चालू आहे.